पालघरमधून अत्यंत सुन्न करणारी आणि भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे। ज्या घरात काही तासाच आनंदाचे सनई चौघडे वाजणार होते तिथे आता फक्त आक्रोश आणि मृत्यूचं तांडव पाहायला मिळतंय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी गावानजीक एका विवाह सोहळ्याच्या वराडाला भीषण अपघात झाला। एका वेगवान कंटेनरने वराड घेऊन जाणाऱ्या आयसर ट्रकला इतकी जोराची धडक दिली की या अपघातात तब्बल 12 जणांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमध्ये निष्पाप महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे। आनंदाच्या क्षणाचं रूपांतर काही सेकंदात कसं स्मशान शांततेत झालं तेच आपण या रिपोर्टमध्ये पाहणार आहोत। मिळालेल्या अधिक माहितीनुसार हे वराड डहाणू तालुक्यातील बापूगाव इथून निघालं होतं। धनिवरी येथील खडकेपाडा भागात एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी सर्व नातेवाईक आनंदाने निघाले होते। मात्र आयशर ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी पटीनं जास्त म्हणजे जवळपास 100हून अधिक वराडी प्रवास करत होते। ट्रकमध्ये गाण्याच्या तालावर सर्वजण आनंदाने नाचत होते, नवरीच्या घराकडे जात होते। दुर्दैव एवढं झालं की वराडाचा एक ट्रक नवरीच्या घराजवळ पोहोचला होता। अवघ्या काही अंतरावर लग्नघर दिसत होतं आणि तितक्याच मुंबईहून येणाऱ्या एका अनियंत्रित आणि वेगवान कंटेनरने या ट्रकला समोरून जोराची धडक दिली। अपघाताची भीषणता एवढी भयंकर होती की घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार हा अपघात इतका भयानक होता की धडक बसताच कंटेनरचा पुढचा कॅबिनचा जो भाग आहे तो मुख्य बॉडीपासून वेगळा झाला। हा वजनी कॅबिनचा भाग थेट वराडाच्या आयसर ट्रकवर जाऊन कोसळला आणि ट्रकवर कॅबिन कोसळल्यामुळं ट्रकमध्ये मागे बसलेले अनेक लोक त्या जड लोखंडी कॅबिनच्या वजनाखाली चिरडले गेले। यामध्ये 10 वराड्यांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात एवढ्यावरच थांबला नाही तर त्याचवेळी महामार्गावरून जाणाऱ्या एका दुचाकीला या दोन्ही वाहनाने आपल्या कचाट्यात घेतलं। धडक एवढी तीव्र होती की दुचाकीवरील 2 प्रवाशांचा जागीच चेंदामेंदा झाला आणि त्यांचाही त्यात दुर्दैवी मृत्यू झाला। एकूण मृताचा आकडा 12वर पोहोचला असून या ठिकाणी अजूनही बचाव कार्य सुरू आहे। अपघातानंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रकमध्ये अडकलेल्या इतर जखमींना बाहेर काढलं आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मात्र अपघातातील अनेक जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून काही जणांची यामध्ये अजूनही प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर येत आहे। आता पोलीस सध्या या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहे। मात्र ज्या ठिकाणी आनंदाचा क्षण होता त्याच ठिकाणी अतिशय भयंकर स्वरूपाची ही घटना घडली। मित्रांनो, या भीषण अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील अतिवेग आणि ट्रकमधून केली जाणारी बेकायदेशीर प्रवासी वाहतूक यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण उभे राहिले आहेत। एका छोट्याशा चुकीमुळं आज अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालीत। या अपघाताला नेमकं जबाबदार कोण धरायचं? कंटेनर चालकाचा अतिवेग की ट्रकमधील ओव्हरलोडिंग? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की नोंदवा। परत आत्म्यानं आपण देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।